आज आम्हाला डान्स प्रॅक्टिस करून लोकेशनच्या ठिकाणी जायचं होतं, त्याच्यामुळे पहिल्यांदा बोरी बिस्तारा बांधून घेतला आणि ते घेऊन गाडीवर बसून डायरेक्ट लोकेशनच्या ठिकाणी गेलो. सकाळी लवकर शूट चालू करायचं होतं, त्याच्यामुळे आदल्या दिवशीच जाऊन बसलेलो आणि रूमवर पोचल्या पहिल्यांदा जेवण घेतलं आणि जेवण घेऊन झोपल्यालोच तवर ह्याचं लिहायचं चाललेलं. सकाळी आपलं झोपून आम्ही उठलो की पण भाऊचं अजून काही लिहायचं झालं नव्हतं. तवर रोयानं ब्रश करून सगळं हातरून काढाय घेतलं आणि तवा कुठं सगळी उठली. सकाळी आम्ही 6:30च्या आधीच सगळी उठलेलो, पण आमचं अजून आवरायचं राहिलेलं. म्हणून म्हटलं सगळ्यांचं आवरायच्या आधी म्हटलं आपलं आवरून घ्यावं, म्हणून लगेच मी आवरून पण घेतलं. पण माझं आवरायच्या आधी सगळी पोरं येऊन बाहेर उभा राहिलेली. मग तिथनं आम्ही लगे लोकेशन वर गेलो. ज्योतिबा गाण्याचं शूट करायचं होतं, त्याच्यामुळे मंदिर पण ज्योतिबाच होतं. मग शूटिंगच्या आधी नारळ फोडून आपलं सुरुवात केली. मग आमचा कॅमेरामॅन पण लगे तयार झाला आणि ह्याचं शस्त्र विस्त्र काढस्तवर ह्यो बुवा दांडकी घेऊन आला. राजाच्या गावात शूट असल्यामुळं राजा पण तिथं आलेला. मग सगळी तयारी झाल्यानं शूटिंग पण लागल्या हातानं चालू केलंय. आमचं निवांत असल्यामुळं आम्ही आपलं सोमाहून इकडे एका साईडला उभा राहिलेलो. उन्हानं असलं घाण पाय फरशी वाजत होतं, त्याच्यामुळे पहिल्यांदाच पाणी मारून घेतलंय. मग लगे मग ह्यांचं शूट कम्प्लीट करून घेतलंय. आता आमचं शूट करायचं होतं, त्याच्यामुळे ह्या गाड्याचा मेकअप चाललेला आणि ह्याचा मेकअप झाल्यानं आमचं शूट चालू केलंय. आता तुम्ही म्हणणार हे गाणं कुठलं, तर आपल्या रोहन यादव प्रोडक्शन चॅनलला युट्यूबला आपलं गाणं आलंय, माझा दख्खनचा ज्योतिबा. तर आपलं गाणं लगेच जाऊन बघा आणि कसं झालंय कमेंट करून सांगा आणि ह्याच्या नेक्स्ट पार्ट साठी आपल्याला सगळ्यांनी फॉलो करून ठेवा.